हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाला समर विरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा सापडलाय. म्हणजे इतके दिवस समर आणि पूजाने तो ज्योतिषी, कृष्णाच्या 5 चुका, मग घरातील एखाद्याचा मृत्यू होणार, हे जे नाटक उभं केलं होतं ते नाटक आहे हे कृष्णाला समजलंय. आणि मग कृष्णाने आढळराव, बाळजाबाई, दुष्यंतला हे सगळं सांगितलं आणि या चौघांनी मिळून एक मास्टर प्लॅन बनवलाय. आणि आता हे चौघे एकत्र येऊन चक्क पूजा आणि समरला रंगे हात पकडणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी जयकांतचा बळीचा बकरा बनवलाय. पण जयकांतला असं वाटतंय की मी वाघ झालोय. पण आता जे काही पुढे होणार आहे ना, ते पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजाची माफी मागून कृष्णा आपल्या रूममध्ये येते. बेडवर बसते. कृष्णा खूप दुःखी असते. पूजाची माफी मागितली याचं दुःख तिला झालेलं नसतं, पण तिला याचं वाईट वाटतं की माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, एवढा महत्त्वाचा चेक माझ्या हातून कसा गहाळ झाला. आता पूजाने बाहेर जो काही धिंगाणा केला आहे त्यामुळे कृष्णाला असं वाटत असतं की खरंच तिची चूक झाली आहे आणि चेक तिच्यामुळेच गहाळ झाला आहे, तिने चेक हरवला आहे. कृष्णा म्हणते, पण हे कसं शक्य आहे? मी तर चेक तिजोरीत ठेवला होता. मला चांगलं आठवतं आहे, मी स्वतः तिजोरीमध्ये चेक ठेवला. असो नसतो, पण हे सगळं त्या पूजाचं कटकारस्थान आहे. हे सगळं त्या पूजाने केलं आहे. पण जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावे नाही आहेत तोपर्यंत मी पूजाचं सत्य सगळ्यांसमोर नाही आणू शकत. त्यामुळे सगळ्यांना असंच वाटेल की माझ्यामुळे चूक झाली आहे, मी बेजबाबदारपणा केला आहे. काय करायचं हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. आणि तेवढ्यात कृष्णाची नजर त्यांच्या रूमच्या खिडकीत जो पडदा लावलेला आहे त्या पडद्याकडे जाते. आणि कृष्णाला या पडद्यावर चक्क एक कपडा दिसतो, शर्टचा फाटलेला कपडा. आणि हा कपडा, हा तुकडा पाहून कृष्णाला काहीतरी समजतं. आणि तेवढ्यात दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई सगळे कृष्णाच्या रूममध्ये येतात. आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा टेन्शन घेऊ नको, काही घडलं नाही आहे, तुझी काहीच चूक नाही आहे. बाळजाबाई म्हणते, होय कृष्णे, पण आता तुला जबाबदारीने वागावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या लागतील. हे ऐकून दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, कृष्णा जबाबदारीनेच वागते, तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे. मला गॅरंटी आहे हे सगळं आहे ना त्या पूजाचं कटकारस्थान आहे. तिने नक्कीच तिजोरीच्या चाव्या लंपास केल्या आणि मग तो चेकसुद्धा पळवला आणि आता नामानिराळी राहतीये. आढळरावांना सुद्धा हे पटतं. बाळजाबाई म्हणते, होय दुष्यंता, मला सुद्धा तेच वाटतंय. हे सगळं आहे ना त्या पूजाचंच कटकारस्थान असलं पाहिजे. एक नंबरची बिलंदर आहे ती, बिलंदर. सगळं करते आणि नामानिराळी राहते. खोटारडी कपटी कारस्थानी कुठली. कृष्णा, तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होईल, तू शांत राहा. कृष्णा कसला तरी विचार करत असते. आढळराव म्हणतात, ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं पूजानेच केलंय याचा आपल्याकडे काही पुरावा नाही आहे ना. आणि जोपर्यंत पुरावा नाही आहे तोपर्यंत आपण काही सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे हे सगळं कृष्णानेच केलंय, कृष्णाचीच ही चूक आहे असं ते सिद्ध करतील. मग आपण काय करायचं? आढळराव जे काही बोलताय ते बाळजाबाई, दुष्यंतला पटतं. आणि तेवढ्यात कृष्णा म्हणते, आबा, आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहेत, पण आपल्याकडे पुरावा आहे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग कृष्णा या खिडकीजवळ जाते आणि पडद्याला जो एक कपडा आहे तो कपडा सगळ्यांना दाखवते आणि म्हणते, हा जो कपडा आहे ना तो आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा आहे. बाळजाबाई विचारते, कृष्णा, हा कसला पुरावा आहे? आणि मग कृष्णा या सगळ्यांना सांगते, हा समरच्या शर्टचा कपडा आहे, समोरच्या शर्टचा तुकडा आहे. काल समरने याच रंगाचा हाच कपडा असलेला शर्ट घातला होता आणि त्याच्या शर्टचा तुकडा आमच्या रूमच्या खिडकीच्या पडद्याला आहे. याचा अर्थ काल हे सगळं कटकारस्थान या दोघांनीच केलं. हे ऐकून बाळजाबाई, आढळराव, दुष्यंतला जबर धक्का बसतो. कृष्णा सगळ्यांना सांगते, काल रात्री मी माझ्या या साईड टेबलवर तिजोरीच्या चाव्या ठेवल्या होत्या आणि समोरच्या शर्टचा तुकडा या खिडकीच्या पडद्याला होता. याचा अर्थ समर आणि पूजा या दोघांनी मिळून हे कटकारस्थान केलंय. समरसुद्धा पूजाला सामील आहे. या दोघांनी मिळूनच
तिजोरीच्या चाव्या चोरल्या, मग त्याच्या मदतीने तो चेक चोरला आणि मग सगळा आरोप माझ्यावर लावलाय आणि हा शर्टचा तुकडा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत या तिघांना सुद्धा ही गोष्ट पटते आणि इकडे पूजा आणि समरचं मात्र सेलिब्रेशन सुरू असतं. हे दोघे मस्त आईस्क्रीम खात असतात. समर पूजाला आईस्क्रीम भरवतो आणि म्हणतो, अभिनंदन पूजू डार्लिंग. आणि मग पूजासुद्धा समरला आईस्क्रीम भरवते आणि म्हणते, तुझं सुद्धा अभिनंदन समू डार्लिंग. हे दोघे खूप खुश असतात. समर म्हणतो, वा पूजे वाह, काय राडा घातलाय तू. अगं काय राडा घातलाय. त्या कृष्णाची काय अवस्था झाली होती ना, काय तिचं तोंड लटकलं होतं, पाहायला लय मजा आली. एक नंबर पूजू डार्लिंग, एक नंबर, लय भारी लय भारी. तर पूजा म्हणते, पण समर, एवढ्यातच समाधान मानायचं नाही बरं का. आता तर फक्त 4 चुका झाल्या आहेत. आता त्या कृष्णाकडून शेवटची आणि 5वी चूक घडणार आणि मग त्यानंतर कृष्णा पुन्हा या घरात कधी दिसणारच नाही. मग होईल आपलं मिशन पूर्ण. हे ऐकून समर हसू लागतो, खूप खुश होतो आणि पूजाला पुन्हा एकदा चमच्याने आईस्क्रीम भरवतो. पूजा खूप खुश असते. आईस्क्रीमची टेस्ट तर भारी असतेच, पण कृष्णाची जिरवली, तिची ठासली, त्यामुळेही पूजाला आनंद झालेला असतो. समरसुद्धा भलताच खुश असतो. आणि इकडे दुष्यंत हा शर्टचा तुकडा पाहतो आणि म्हणतो, हो खरं बोलतेस तू कृष्णा, हा समरच्या शर्टचा तुकडा आहे. बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई चिडून म्हणते, आता या समर आणि पूजाचं जास्त होत आहे. कृष्णा तू थांब, त्या पूजाला आहे ना मी चांगलाच धडा शिकवते. असं म्हणून बाळजाबाई पूजाला धडा शिकवायला जाऊ लागते, तर कृष्णा तिला थांबवते आणि म्हणते, थांबा बाळजाबाई. तर आढळराव चिडून म्हणतात, कृष्णा आता कशाला थांबा. या पूजा आणि समरचं आहे ना डोक्यावरून पाणी जातंय, नाका तोंडात पाणी जायला लागलंय आणि आता थांबा नाही, आता बांबू काढून त्या समरला चांगले फटके द्यावे लागणार आहे. अगं किती कटकारस्थान करता येते तुझ्या विरुद्ध. तू आहे ना बाळजाला जाऊ दे. बाळजा तू जा, तू त्या पूजाची खबर घे, मी त्या समरच्या पेकटात लाथ घालतो. तर कृष्णा म्हणते, थांबा 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 आबा. दुष्यंत म्हणतो, बाबा थांबा, तिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे, तिचं ऐकून तरी घ्या. तर आढळराव चिडून म्हणतात, अरे दुष्यंता काय ऐकून घ्यायचं. त्या समरला इतकी मोठी शिक्षा केली, इतका हाणला त्याला, तरी तो सुधारायचं नाव घेत नाहीये. आता त्या पूजाची साथ देतोय, तिच्या साथीने कटकारस्थान करतोय आणि ती पूजा तर एक नंबरची बोगस बाई आहेच. तिला तर या घरात येण्याचं मुख्य कारण तेच होतं, कृष्णाला त्रास द्यायचा. आणि तुम्ही थांबा म्हणताय. अगं त्या पूजाला आणि समोरला वेळीच नाही थांबवलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला त्यांच्याविरुद्ध काहीतरी पावलं उचलावीच लागतील. आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. कृष्णा म्हणते, आबा मला पटतंय तुमचं, परंतु मला काय वाटतंय की त्यांनी माझ्याकडून 4 चुका घडून आणल्या. आता ते नक्कीच माझ्याकडून 5वी चूक कशी घडेल ते पेरायचा प्रयत्न करतील आणि आपण त्यांना रंगेहात पकडायचं. आपण त्यांना रंगेहात पकडल्यानंतर आहे ना, आपल्याकडे पुरावा राहील की त्यांनी आपल्याविरुद्ध किती मोठं कटकारस्थान केलं आहे आणि मग मी त्या दोघांना कशी शिक्षा करते ना, त्यांना कायमचा धडा शिकवेल की मग माझ्याविरुद्ध किंवा या घराविरुद्ध असं कटकारस्थान करण्याची त्यांची आयुष्यात कधीच हिंमत होणार नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणते, आता जर आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांना जाब विचारला, तर ते पुन्हा तेच करतील जे त्यांनी माझ्याबरोबर केलं आहे. आपल्यापेक्षा मोठा आवाज करतील, मी नाही त्यातली म्हणतील आणि आपल्यालाच त्रास देतील, आपल्यालाच दोषी ठरवतील आणि मग शेवटी आपल्यालाच मनस्ताप होतो. त्यापेक्षा आपल्याकडे जर पुरावे असतील ना, तर आपण ते पुरावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्यांची बोलती कायमची बंद करू शकतो. आढळराव म्हणतात, कृष्णे हे सगळं बोलायला छान वाटतं, पण करणं एवढं सोपं नाही आहे. रंगे हात पकडणं तुला एवढं सोपं वाटतं का. एक कायम लक्षात ठेव, पापाचा वेग हा पुण्याच्या वेगापेक्षा जास्त असतो. पापी लोक, खोटाडी लोक जितका घाणेरडा आणि पुढचा विचार करू शकतात ना, तितकी सज्जन लोक नाही करू शकत. आणि तुला जर त्यांचा वेग नाही पकडता आला तर काय होऊ शकतं याचा विचार तू कधी केलाय का. कृष्णे विचार कर, जर पूजा आणि समरने तुझ्याविरुद्ध काहीतरी कटकारस्थान केलं आणि तुला ते वेळीच नाही पकडता आलं तर काय होईल. अगं मला तर असं वाटतंय, तो जो ज्योतिषी आला होता ना, तो सुद्धा या दोघांनीच पेरला असेल. तो ज्योतिषी खोटारडा, हे 5 चुका मग कुणास तरी मृत्यू होईल ती भविष्यवाणी खोटारडी. पण या 5 चुका झाल्यानंतर जर ज्याचा कोणाचा जीव जायचा असेल ती व्यक्ती तू असलीस म्हणजे. कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. आढळराव म्हणतात,
तुला माहिती आहे ना, याआधीसुद्धा त्या पूजाने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तसं काहीतरी केलं होतं आणि यावेळेस जर आपल्याला थोडाही उशीर झाला आणि त्या पूजाचा जो काही डाव आहे तो यशस्वी झाला, तर ते आपल्याला किती महागात पडेल याचा विचार करतेस का तू? कृष्णा, तू आमच्यासाठी, या गावासाठी, या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही तुझ्याबरोबर कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. तुझ्या जीवाचा धोका आम्ही पत्करू शकत नाही. त्यामुळे आपण वेळी सावध व्हायला पाहिजे. कृष्णा म्हणते, आबा, मला तुमची काळजी पटतीये, कळतीये, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी स्वतःची काळजी घेईल. मलाही काही होऊ देणार नाही आणि आपल्या घरातील कोणालाच काही होऊ देणार नाही. फक्त एकदा त्या पूजा आणि समरविरुद्ध मला पुरावे मिळू द्या. मग मी त्या दोघांना आयुष्यभराचा धडा कसा शिकवते ना, ते तुम्ही पाहतच राहा. आढळरावांना हे पटलेलं नसतं, पण आता कृष्णावर ते विश्वास ठेवतात आणि बाळजाबाई दुष्यंतसुद्धा कृष्णाची साथ द्यायचं ठरवतात. आणि इकडे पूजा आणि समर सावित्रीला सगळी बित्तम बातमी द्यायला आलेले असतात. पूजा ही सावित्रीला सांगते त्या कृष्णाचा चेहरा माफी मागताना कसा झाला होता. हे ऐकून सावित्री खूप खुश होते आणि पूजा तिला सांगते, अगं आई, तिने सगळ्यांसमोर कान धरून माझी माफी मागितली. सावित्री खूप खुश होते. तो क्षण कसा असेल याचा विचार करत असते आणि मग पूजा याची देही याची डोळा तिला सगळी ॲक्टिंग करून दाखवते. पूजा म्हणते, थांबा, मी तुला करून दाखवते. त्या कृष्णाने असं डोळ्यात पाणी आणलं, असे कान पकडले. आपल्या पूजाचं टॅलेंट पाहून सावित्री खूप खुश होते, हसू लागते आणि पूजा ॲक्टिंग करून दाखवते, पूजे, माफ कर मला, मी चुकलो, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, मी कान धरून तुझी माफी मागतो, पुन्हा असं करणार नाही. आणि पूजा निर्लज्जासारखी जोरजोरात हसू लागते, तर सावित्री टाळ्या वाजवत असते. समरसुद्धा हसत असतो. पूजा म्हणते, अगं, अशी ठासली आहे ना मी तिची की पुन्हा तोंड वर करून पाहायची हिंमत नाही व्हायची माझ्याकडे. आणि तेवढ्यात तेथे भक्ती येते आणि चिडून म्हणते, पूजे, तू एवढी खुश दिसायली ना, याचा अर्थ तूच नक्कीच काहीतरी केलं असेल. तर पूजा चिडून म्हणते, ए हॅलो, मी काही केलेलं नाही आहे आणि माझ्यावर आरोप लावायचे नाही. तुला त्या कृष्णाचा लय पुळका आहे ना, अगं तीच सगळ्या चुका करतीये, बेजबाबदार कुठली. जबाबदाऱ्या सांभाळता येत नाही तर घ्यायच्या तरी कशाला. तर भक्ती चिडून म्हणते, पूजे, तू आहे ना. तेवढ्या सावित्री म्हणते, ए भक्ते, तुला स्वतःच्या सख्ख्या बहिणीपेक्षा त्या उकिरड्यावर सापडलेल्या बहिणीचाच लय पुळका आहे ना. काय कर, तिचा विचार सोडून दे, आधी स्वतःचा विचार कर. अगं, तुझ्या नवऱ्याने तुला टाकली आहे आणि आता तर तुझ्या नवऱ्याने तुला घटस्फोटाची नोटीससुद्धा पाठवली आहे. त्यामुळे स्वतःचा विचार कर की आता तुझं पुढे काय होणार. आयुष्यभर या घरातच पडून राहायचंय की नवऱ्याच्या घरी जायचंय. तुझा नवरा तिकडे दुसरं लग्न करायला निघालाय आणि तू बसलीये कृष्णाच्या नावाची जपमाळ करत. भक्तीला खूप वाईट वाटतं आणि बिचारी मान खाली घालून तेथून निघून जाते. स्वतःच्याच मुलीचा एवढा अपमान करून या सावित्रीला काय मिळतं देव जाणे. आणि मग सावित्री पूजाला म्हणते, पूजा, आता मागे फिरायचं नाही, आता लवकरच पुढची चूक व्हायला पाहिजे. पूजा म्हणते, आई, तू तर ती काळजी करूच नको, माझं सगळं ठरलंय. आणि आता 5वी चूक म्हणजे साधी सोपी चूक नसणारे, तर खूप मोठा धमाका होणार आहे. असा धमाका ज्यानंतर त्या कृष्णाचं तोंड आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही आणि मग त्या घरावर फक्त माझी सत्ता असेल, मी असेल त्या घरची खरी मालकीन. असा विचार करून पूजा खुश होते, तर सावित्रीला सुद्धा अत्यानंद झालेला असतो. सावित्रीसुद्धा खूप खुश असते. तर थोड्या वेळाने रात्र होते. कृष्णा तिच्या रूममध्ये असते आणि तिने एका अधिकाऱ्यांना कॉल केलेला असतो. आता तिच्याकडून ग्रामपंचायतीच्या निधीचा चेक गहाळ झालाय, तर ती त्यांना सांगते, साहेब, मी सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही सापडला. एवढ्या वेळेस सांभाळून घ्या, तेवढा चेक पुन्हा एकदा तयार करून द्या. यानंतर अशी चूक होणार नाही. BDO साहेबांना तेवढं समजावून सांगा. हा माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम. कृष्णा म्हणते, खूप खूप थँक्यू, तुमची खूप मदत झाली. आणि कृष्णा फोन कट करते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय झालं कृष्णा. कृष्णा त्याला सांगते, चेक मिळणार आहे, माझं खूप मोठं टेन्शन गेलं आहे. दुष्यंत म्हणतो, बरं झालं, चेक मिळणार आहे ना, आता मलासुद्धा काही टेन्शन राहिलेलं नाही आहे. तर कृष्णा म्हणते, खरंच हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे आणि तुम्ही जर माझी साथ दिली नसती तर मी हे केलं नसतं. फक्त मला एवढं कळत नाही आहे, त्या पूजाला हे सगळं मिळून काय भेटतंय. एक वेळेस तिने मला त्रास दिला असताना तर मी तो सहन केला असता, पण गावाच्या भविष्याबरोबर ती का खेळतीये. तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा,
एकतर पूजा हे काय करतीये, तू तिचं काय बिघडवलंय हा प्रश्नच चुकीचा आहे. पूजासारखी माणसं एक नंबरची स्वार्थी असतात. कुणी मला त्रास दिला म्हणून मी तिला त्रास देतोय असं त्यांचं नसतं. त्यांना स्वतःचंच पाहायचं असतं, स्वतःचा फायदा. मग समोरच्याचं कितीही मोठं नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही. आणि एक वेळेस तू सहन केलं असतं म्हणजे तू तरी किती सहन करायचं. आता बस झालं. आता तूही सहन करायचं नाही आणि आता बाकीच्या कुणीही सहन करायचं नाही. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की माझी बायको खूप खमकी आहे आणि ती त्या पूजाला नक्कीच धडा शिकवणार. आता तिचे दिवस भरलेत. कृष्णा विचारते, अरे वा, बायकोवर एवढा विश्वास? दुष्यंत म्हणतो, हो मग असणारच ना, कारण माझी बायको आहे ना शेतकरी आहे, शेतकरी. आणि शेतकरी कसं आपल्या शेतामध्ये कितीही मोठं संकट येऊ तरीसुद्धा न डगमगता त्या सगळ्या संकटांना सामोरं जातो. तसंच माझी बायकोसुद्धा या सगळ्या संकटांना सामोरी जाईल आणि चुकीच्या माणसांना चांगलीच अद्दल घडवेल हे मला ठाऊक आहे. हे ऐकून कृष्णा खुश होते आणि म्हणते, तसं तर मग शिकलेला शहरी नवरा असल्याचा सुद्धा खूप फायदा असतो. दुष्यंत खुश होतो आणि विचारतो, तो कसा? तर कृष्णा म्हणते, शहरी शिकलेला नवरा असला की तो आपल्या गावठी अडाणी बायकोला त्या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढतो. जसं तुम्ही मला बाहेर काढलंय आणि आज मला शिकवताय, मला अक्षर ओळख झाली आहे, अंकांची ओळख झाली आहे, लिहिता वाचता येतं आहे आणि हाच मला तुमचा फायदा झाला आहे. आपली ही स्तुती ऐकून दुष्यंत खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, मी तुझ्यासाठी एवढं केलं आहे असं म्हणून दुष्यंत रोमॅन्टिक होतो. कृष्णाच्या जवळ येतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, हे लांबून सांगितलं तरी चालतं. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, लांबून ते स्तुती जास्त कळत नाही ना, जवळून आल्यावरती जास्त छान वाटते. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला जवळ ओढतो. कृष्णा लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार काय करताय? दुष्यंत म्हणतो, कुठे काय करतोय, प्रेम करतोय. कृष्णा हसू लागते आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात, खूप खुश होतात. कृष्णा आणि दुष्यंत एवढं चांगलं आहे, कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठा त्रास झाला तरी हे दोघे एकमेकांवर प्रेम करणं सोडत नाही आणि एकमेकांच्या साथीने प्रत्येक संकटावर मात करायची असं त्यांनी पक्कं ठरवलं आहे. त्यांचा हा रोमांस तरी या मालिकेत पाहण्यासारखा असतो एवढं मात्र नक्की. आणि दुसरीकडे तीन तिघाडा काम बिघाडा म्हणजेच आपली मैनावती, दलपत आणि जयकांत या तिघांची चर्चा सुरू असते. आणि मैनावती विचारते, खरंच त्या पूजाने चेक गायब केला असेल का? जयकांत सांगतो, ते पूजा आणि समर दोघे खूप बिलंदर आहे, हे त्यांचंच काम आहे. तर मैनावती म्हणते, या पूजाला हे सगळं कसं जमतं ना तेच कळत नाही. म्हणजे कृष्णाच्या रूममधून तिजोरीची चावी चोरणं, मग त्या चावीच्या सहाय्याने तिजोरी उघडून त्या चेक चोरणं आणि चावी पुन्हा जागेवर ठेवून देणं. खरंच ती पूजा खूप डेंजर आहे. जयकांत आणि दलपतला सुद्धा हे पटतं आणि तेवढ्यात पूजा आणि समर तेथे पोहोचतात. पूजा म्हणते, त्यासाठी डोकं लागतं. पूजा आणि समरला आपल्या रूममध्ये पाहून या तिघांना जबर धक्का बसतो. जयकांत विचारतो, तुम्ही येथे काय करताय? पूजा उत्तर देते, तुमच्या सगळ्यांशी बोलायला आलोय. आणि समर सांगतो, ते सुद्धा तुमच्या फायद्याचं. या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि मैनावती विचारते, आमच्या फायद्याचं? आणि ते सुद्धा तुम्ही? आणि ते सुद्धा आमच्या रूममध्ये येऊन? तर पूजा म्हणते, कसं आहे ना काकीसाहेब, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या जगात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. आणि पैसा असलं की सगळी सुख पायाशी लोळण घेतात. काय जयकांत, पैसा असला की सुंदर मुलीसुद्धा येतात की नाही जवळ? समर हे ऐकतो जयकांतला खूप राग येतो. तर मैनावती चिडून म्हणते, ए पूजे, माझ्या जयकांतला वाकड्यात नाही बोलायचं बरं का? तर पूजा म्हणते, चिल, एवढं काय चिडताय? ठीक आहे, वाकड्यात नाही बोलत, आम्ही डायरेक्ट आहे ना मुद्द्याचंच बोलतो. पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पैसा किती महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सगळे सध्या ठणठण गोपाळ आहात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. समर म्हणतो, जाऊ द्या, एक काम करूया, आपण आहे ना डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया. म्हणजे कसं, एकमेकांबद्दलचे राग रुसवे काही समोर येणार नाही आणि मुद्द्याचं बोललं की मग सगळ्यांनाच फायदा होतो. पूजा म्हणते, एकदम बरोबर बोलतोय समर डार्लिंग. आता माझा ऐका, तुम्ही एक म्हण नक्की ऐकली असेल की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आणि आमचा शत्रू आणि तुमचा शत्रू एकच आहे, ती म्हणजे कृष्णा. घरातील सगळ्यांना गोष्ट ही पटते. पूजा या तिघांना पुढे सांगते की जर या घरामध्ये आपल्याला आपली सत्ता हवी असेल
तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि सध्या या घरावर कृष्णा आणि दुष्यंतची सत्ता आहे. घरातील तिजोरीच्या चाव्यांपासून ते 5 गावांच्या सरपंच पदापर्यंत आणि साखर कारखान्यापासून डेअरीपर्यंत सगळं कृष्णा आणि दुष्यंतच हँडल करतात. आणि आपल्याला काय मिळतंय? फेकलेले तुकडे. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचंय की फेकलेले तुकडे खात बसायचं की मग कृष्णा आणि दुष्यंतची सत्ता उलथून लावून स्वतः या सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आणि घरावर, गावावर, बिझनेसवर सत्ता गाजवायची. जयकांत, दलपत, मैनावती सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. आणि मग समर हा पूजाला म्हणतो, कसं आहे ना पूजू डार्लिंग, आपल्याला जे काही सांगायचं होतं ते आपण सांगितलंय. आता यांना ते नक्कीच कळालं असेल असं वाटतंय. आता ते सगळे एकमेकांमध्ये बोलतील, विचार करतील, ठरवतील आणि मग त्यांचा निर्णय आपल्याला सांगतील. तोपर्यंत आपण जाऊया असं म्हणून पूजा आणि समर तेथून निघून जातात. हे तिघे विचारात दंग असतात. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. आढाराव त्यांच्या रूममध्ये तयार होत असतात. तेवढ्यात बाळजाबाई त्यांचा फेटा घेऊन येते. आढाराव बाळजाबाईला सांगतात, बाळजा, आज मी अनुसयाला भेटायला जातोय. हे ऐकून बाळजाबाईला वाईट वाटतं. आढाराव सांगतात, आता कशीही असली तरी कायद्याने माझी बायको आहे. तिची विचारपूस करणं, तिला भेटायला जाणं हे माझं कर्तव्य आहे. येतो तिला मी भेटून. बाळजाबाई म्हणते, आढाराव नक्की जा, मी तुमच्या वाट्यात आड नाही येणार. आढाराव हो म्हणतात आणि फेटा न घालताच तेथून निघून जातात. पण बाळजाबाईला हे आवडत नाही. आता कितीही म्हटलं तरी शेवटी अनुसूया तिची सवत आहे आणि आढारावांची कायदेशीर बायको आहे. त्यामुळे कोणत्याही बाईला वाईट वाटणारच एवढं मात्र नक्की. आढाराव हॉलमध्ये येतात. तेथे कृष्णा, दुष्यंत आधीपासून असतात. बाळजाबाईसुद्धा त्यांच्या मागे मागे येते. आणि मग आढाराव कृष्णाकडे पाणी मागतात. कृष्णा त्यांना पाणी देते. आढाराव दुष्यंतला सांगतात, दुष्यंता, आज मी अनुसूयाला भेटायला जातोय. आता किती झालं तरी शेवटी माझी बायको आहे, तेवढं कर्तव्य तर पूर्ण करावंच लागेल. दुष्यंत हो म्हणतो आणि कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णा माधव काकांना फोन द्यायला सांगते. कृष्णा फोन उचलते आणि म्हणते, हो मी कृष्णाच बोलतेय. आणि समोरून तिला जी बातमी भेटते ते ऐकून कृष्णाला जबर धक्का बसतो. कृष्णा विचारते काय, आणि कृष्णाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. दुष्यंत, आढाराव, बाळजाबाई सगळे हे पाहतात. आढाराव विचारतात, काय ग कृष्णे, काय झालं? कृष्णा रडू लागते. बाळजाबाई विचारते, काय झालं कृष्णे? आणि कृष्णा सांगते, आबा, दुष्यंत सरकार, अनुसूया सासूबाई गेल्या. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. आढाराव, दुष्यंत, बाळजाबाईचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नाही की अनुसूयाचा मृत्यू झालाय. आणि कृष्णा सांगते, वेड्यांच्या हॉस्पिटलमधून कॉल आला होता. वेडाच्या भरात त्यांनी फास लावून आत्महत्या केली आहे. हे ऐकून तर आढाराव खालीच कोसळतात. बाळजाबाई, दुष्यंत त्यांना सावरतात. शेवटी कितीही झालं तरी अनुसूया त्यांची बायको होती. त्यामुळे आढारावांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आढारावांना हे कसं झालं यावर विश्वासच बसत नाही. कृष्णा, बाळजाबाई सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. दुष्यंत आढारावांना सावरतो. आणि तेवढ्यात पूजा आणि समर तेथे येतात. हे सगळे एवढे शांत का आहेत हा प्रश्न त्यांना पडतो. आणि समर विचारतो, काय झालं, सगळे एवढे शांत का आहेत? आता अनुसूया समरची जन्मदाती आई आहे आणि समरचं अनुसूयावर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे समरला ही बातमी कशी द्यायची हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. समर विचारतो, काय झालं आबा, तुम्ही असे का बसले आहात? सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. समरला काही कळतच नाही. पूजाला सुद्धा टेन्शन येतं. आणि मग समर हा आढारावांशेजारी खाली बसतो आणि विचारतो, काय झालं आबा, कसलं टेन्शन आहे का, काही झालंय का? आढाराव स्वतःला सावरतात आणि समरच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवतात. समरला काहीच कळत नाही. दुष्यंतसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. आढाराव समरकडे प्रेमाने पाहत असतात. समरला कसं सांगायचं की तुझी आई या जगात नाहीये हाच प्रश्न त्यांना पडतो. आढाराव समरचा हात हातात घेतात. आढाराव खूप दुःखी असतात. समर कृष्णाकडे पाहतो, दुष्यंतकडे पाहतो आणि विचारतो, काय झाले दुष्यंता, सांग. कृष्णा ढसाढसा रडू लागते. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी असतं. आणि मग दुष्यंत समरला सांगतो, हॉस्पिटलमधून फोन आला होता, मोठी आई गेली. समरला मोठा धक्काच बसतो. समर विचारतो, आई गेली म्हणजे? दुष्यंत सांगतो, फोन आला होता, मोठ्या आईने आत्महत्या केली आहे.
समरचा त्याच्या डोळ्यांवर, त्याच्या कानांवर विश्वासच बसत नाही. समरच्या डोळ्यातून सुद्धा पाणी वाहू लागतं. पूजाला सुद्धा खूप दुःख होतं. आढळराव रडू लागतात. कृष्णा रडू लागते. समर म्हणतो, आई गेली. समरला सुद्धा खूप दुःख झालेलं असतं. दुष्यंत म्हणतो, समर स्वतःला सावर. समर खाली कोसळतो. पूजा त्याला सावरते. समर आढळरावांना म्हणतो, आबा मला भेटायचं आहे आईला, मला एकदा आईला पाहायचं आहे. दुष्यंत म्हणतो, चल समर, हो आपण जाऊया. आणि दुष्यंत समर आणि पूजाला आपल्याबरोबर घेऊन जातो. आढळराव सुद्धा खूप दुःखी झालेले असतात. बाळजाबाई म्हणते, आढळराव आपल्याला सुद्धा जावं लागेल, चला. आढळराव रडू लागतात. कृष्णा, बाळजाबाई दोघेही तिला सावरतात आणि मग आढळराव स्वतःला सावरतात. एक लांब श्वास घेतात आणि म्हणतात, चला जायचंय. आढळराव उभे राहतात. घोटभर पाणी पितात. आवंढा गिळतात. कृष्णाला त्यांची अवस्था पाहून खूप वाईट वाटत असतं. अनुसूया कितीही वाईट वागलेली असली, तिने आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा ती शेवटी आढळरावांची बायको होती. आयुष्याचा एवढा मोठा काळ त्यांनी तिच्याबरोबर घालवला होता. घरातील एक ती मेंबरच होती आणि आज ती या जगात नाही आहे याचं त्यांना खूप दुःख झालेलं असतं. सगळेच दुःखी असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप वेदनादायक होता, दुःखी होता. सुरुवातीला तर कृष्णाला समर आणि पूजाचं सत्य कळलं, त्यामुळे छान वाटलं की आता कृष्णा त्यांचा पर्दाफाश नक्की करेल. त्यांना रंगेहात पकडायचं असं कृष्णाने ठरवलंय. पण एपिसोडच्या शेवटी अनुसूयाच्या आत्महत्येची जी बातमी आली आहे ना, ते ऐकून खरंच खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. पण समर हा जो आत्ता दुःखी झाला आहे तो या दुःखातून लवकरच बाहेर निघणार आहे. कारण पुढच्या एपिसोडमध्ये कृष्ण आणि दुष्यंत विरुद्ध तो खूप मोठं कटकारस्थान करणार आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये असतील. तेवढ्यात जयकांत तेथे येईल आणि म्हणेल, दुष्यंत भावा तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत विचारणार काय? तर जयकांत त्याला सांगेल, हाताला काम पाहिजे भावा. खूप दिवस झाले मी काहीच काम करत नाही आहे. आता माझ्याकडे डेअरीचा व्यवसाय नाही आहे, शेतीचा व्यवसाय नाही आहे. मी व्याज गोळा करायचो, हप्ते गोळा करायचो, तेच कामसुद्धा नाही आहे. घरात बसून बसून खूप कंटाळा आला आहे, काहीतरी काम दे. दुष्यंत विचारतो, जबाबदारीने काम करशील ना? जयकांत म्हणेल, हो. आणि मग दुष्यंत त्याला सांगणार, आपल्या गोडाऊनमध्ये मका येणार आहे. मक्याची खूप पोती येतील आणि त्यावर लक्ष ठेवायचं आहे जोपर्यंत कंपनीचे माणसं येऊन तो सगळा माल घेऊन जात नाही. जयकांत म्हणेल, ठीक आहे दुष्यंत, मी त्याची काळजी घेईल. आणि मग जयकांत हा विभीषण झालेला असेल, लगेच पूजाला येऊन हे सगळं सांगणार की गोडाऊनमध्ये मक्याचा माल येणार आहे आणि जर तो माल चोरी गेला किंवा खराब झाला तर दुष्यंतचं खूप मोठं नुकसान होईल. हे ऐकून पूजा आणि समर खूप खुश होतील आणि मग या मालाची व्यवस्था, या मालाला चांगलंच वाटोळं करण्याचा प्लॅन बनवतील. म्हणजे जयकांत हा पूजा आणि त्यांची मदत करतोय, समरची मदत करतोय. पण आता कृष्ण आणि दुष्यंतने काही प्लॅन तर बनवलेला नाहीये ना, की मग जयकांत हाच पूजा आणि समरला डबल क्रॉस करतोय. कारण त्याचा सुद्धा पूजा आणि समरवर खूप राग आहे. हे सगळं पाहायला आता मजा येणार आहे की नेमकं कोण कोणाबरोबर डाव खेळतंय आणि कोणाचा डाव उलटणार आणि कोणाचा डाव पलटणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.